अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आलंय। येत्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी हा 6.3 ते 6.8% इतका राहण्याचा अंदाज आहे। आर्थिक सर्वेक्षणानुसार महागाई कमी होण्याची शक्यता आहे। देशात गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। तर एआय मुळे मध्यम वर्ग आणि गरिबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते, बेरोजगारी वाढू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय आहे, तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशाचा जीडीपी 6.3 ते 6.8 राहू शकतो। आर्थिक वर्ष 2025-26च्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज आहे। देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत राहील असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। गुंतवणुकीत तात्पुरती घट होईल, धोरणातील बदलांचा व्यापारावर परिणाम। तर एआय मुळे मध्यम वर्ग आणि गरिबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते, बेरोजगारी वाढू शकते। जागतिक व्यापाराचं चित्र झपाट्याने बदललंय आणि त्यामुळे भारताच्या निर्यात वाढीपुढे अडचणी निर्माण होऊ शकतात। तर कोणत्या योजनांसाठी आतापर्यंत किती खर्च झालाय आपण तेही पाहूया। मनरेगा, पीएम आवास योजना 3,95,000 कोटी, रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास 3,75,000 कोटींचा खर्च झालेला आहे। पीएम किसान सन्मान योजनेसाठी 2,75,000 कोटींचा खर्च झालाय। जलजीवन मिशनसाठी 2,45,000 कोटींचा खर्च झालाय। राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेसाठी 2,37,000 कोटी रुपये खर्चण्यात आलेत। राष्ट्रीय शिक्षण अभियानासाठी 2,25,000 कोटी खर्चण्यात आलेत। स्मार्ट सिटी मिशनसाठी 2,03,000 कोटींचा खर्च आतापर्यंत झालेला आहे। पीएम ग्राम सडक योजनेसाठी 1,95,000 कोटींचा खर्च आतापर्यंत आलाय। आयुष्यमान भारत योजनेसाठी 1,64,000 कोटींचा खर्च झालेला आहे। तर स्वच्छ भारत मिशन 1,34,000 कोटींचा खर्च झालाय। पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 1,28,000 कोटी रुपयांचा खर्च हा आतापर्यंत झालेला आहे। योजनांसाठी आतापर्यंत झालेला खर्च आपण पाहतोय। मध्यान्ह भोजन योजनेसाठी 22,000 कोटींचा खर्च आतापर्यंत झालाय। राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान यासाठी 1,15,000 कोटींचा खर्च, मुद्रा योजनेसाठी 12,000 कोटींचा खर्च झालेला आहे।